खरं म्हणजे आज महाराष्ट्राच्या दृष्टीने अत्यंत महत्त्वाचा दिवस आहे, तरुणांच्या दृष्टीने महत्त्वाचा दिवस आहे। आज शिवाजी महाराजांची जयंती आहे आणि त्या जयंतीच्या निमित्ताने सुद्धा सप्ते आहे। आपण काल कोण्या गावला होतो? हो, रुडी काय घुले पाडोडी, तिथं शिवजयंतीच्या निमित्तानं सप्ताह चालू होता। मला असं वाटतं योगायोगाने आपला हा दरवर्षीचा असलेला सप्ताह आहे आणि त्यामध्ये आलेली ही छत्रपती शिवाजी महाराजांची जयंती आहे। महाराष्ट्राच्या दृष्टीने ही जयंती तशी अत्यंत महत्त्वाची जयंती आहे। काय असते बघा, काही महाराजातले राजे असतात तर काही राजातले महाराज असतात। आपल्या वारकरी संप्रदायामध्ये असे एक महाराज आहेत की ते राजे आहेत। असे एक महाराज तसे राजे नसतात, नाही का? महाराज महाराज असतात, नाही का? त्याला कोण राजा म्हणणार नाही का? महाराज हे महाराज असतात, पण वारकरी संप्रदायातले एक महाराज असे आहेत की ते राजे आहेत। ज्ञानियांचा राजा गुरु महाराज, पूजनीय वंदनीय प्रातस्मरणीय गुरुवर्य हरिचैतन्य महाराजांच्या अमृतवाणीतून आपण भागवत कथा ऐकत आहात। भागवत कथेमध्ये सुद्धा अनेक राजांचं वर्णन आहे आणि म्हणून वारकरी संप्रदायामध्ये दोन असे राजे झालेत की एक महाराजांतले राजे झालेत की जे ज्ञानोबा आहेत, काही राजातले महाराज झालेत ते छत्रपती शिवाजी महाराज आहेत। छत्रपती शिवाजी महाराज हे राजातले महाराज आहेत आणि ज्ञानोबाराय हे महाराजांतले राजे आहेत। तसं राज्यपद महाराजांकडेच असलं पाहिजे, नाही का? तुमचं काय मत आहे? राज्य करणारा महाराजच असला पाहिजे, लक्षात ठेवा, महाराज असला पाहिजे। कारण ज्यावेळेला रामप्रभूने भरताला काही नीती सांगितली, भाऊ, ज्यावेळेला भरतजी रामप्रभूच्या भेटीसाठी गेले, रामप्रभूच्या भेटीसाठी गेल्यानंतर असं वाटलं त्या लोकांना की बाबा रामप्रभू अगोदर वशिष्ठाचं दर्शन घेतील, नंतर कौसल्या मातेचं दर्शन घेतील, नंतर सुमित्रेचं दर्शन घेतील। काही लोकांना असं वाटलं की रामप्रभू कैकेयीला भेटणारच नाहीत, भेटणार नाहीत। पण मला असं वाटतं की सामान्य लोक काही विचार करत, सामान्य लोकांनी कसाही विचार केला तरी चालेल, पण विशेष लोकांना विशेष वागावं लागेल ना? लहान माणसाने कसाही विचार केला तरी चालेल, पण मोठ्या माणसाला मोठ्या माणसासारखंच वागावं लागेल ना? अरे, घरातल्या माणसाने काहीही केलं तरी चालेल, पण घरातला जो चालक आहे त्याला तर आपलं मोठेपण शाबूत ठेवावं लागेल ना? आणि म्हणून ऐका गड्या, माझ्या रामप्रभूचा स्वभाव इतका सरळ आहे
की रामप्रभू अगोदर वशिष्ठाचं दर्शन घेत नाहीत, अगोदर कौसल्याचं दर्शन घेत नाहीत, अगोदर सुमित्रेचं दर्शन घेत नाहीत, तर तुलसीदासजी म्हणतायत प्रथम राम भेटी कैकेयी, अगोदर कैकेयीला भेटतात. आणि बघा कैकेयीच्या दर्शनासाठी ज्यावेळेला जात आहेत ना, त्यावेळेला जवळजवळ ज्यावेळेला रामप्रभू येतात, कैकेयीला राघवचा स्वभाव माहीत आहे. म्हणून कैकेयी म्हणते की राघव येऊ नको माझ्याकडे, मला माहीत आहे दादा तुझा स्वभाव अत्यंत सरळ आहे, अत्यंत सरळ आहे, तू माझं दर्शन घ्यायच्यासाठी आलात ना राघव, घेऊ नको माझं दर्शन, माझं दर्शन घेऊ नको. याचं कारण असं आहे राघव, तू जर माझं दर्शन घेतलं ना तर लोक तुझं दर्शन घेणार नाहीत. लोक म्हणतील हा कसला राजा हो, हा कसला देव, आपण देव म्हणतो लेकाला, हा तर एका पापिनीचं दर्शन घेतो, हा तर एका चांडाळणीचं दर्शन घेतो, हा तर एका सर्पिणीचं दर्शन घेतो, जिने रघुकुलामध्ये भांडणं लावले तिचं दर्शन घेतो, हा कसला राजा हो, हा कसला राजा, असं म्हणतील रे राघव तुला लोक. म्हणून राघव तू माझं दर्शन नाही घेतलं तरी चालेल दादा, पण लोकांनी तुझं दर्शन घ्यावं अशी माझी इच्छा आहे, अशी माझी इच्छा. आणि ही इच्छा फक्त आईचीच असू शकते बघा, आईची असू शकते. मला असं वाटतं की भाऊ, मुलगा मोठा झाल्यानंतर आईला जो आनंद होतो ना, तो आनंद जगात कोणालाच होत नसतो बघा, कोणालाच होत नसतो. मी 7वा वर्ग शिकलो, माझ्या आईची इच्छा होती की याने नोकरी केली पाहिजे. आता शाळा शिकलो तर नोकरी कशी लागेल, नापास झालो 7वीत. आमच्या वडिलांनी शेगावला पाठवलं मला, नंतर मी आळंदीला गेलो. आमची आई नेहमी म्हणायची काय करतोय तिकडे, का तुकडे मोडतोय का फक्त, अशी म्हणायची, करतोय काय तू तिकडे, अरे काय करतोय काय तू. मी म्हटलं मामी शिकतो. अरे काय शिकतो तू, त्या शिकण्यानं काय होणार आहे तुझं. पण ज्या वेळेला हे शिकत शिकत पुढे जाता आलं आणि माझी कथा होती आणि कथेला माझी आई समोर बसली. दुसऱ्या दिवशी मी माझ्या आईला समोर नाही बसू दिलं. मा माझ्यासमोर बसायचं नाही तू. का रे, माझी काय अडचण आहे तुला, तिखट होती माझी माय, माझी काय अडचण आहे तुला, मी बसेल पुढे बसेल. अरे मा नको बसू. अरे मा, श्रोत्याने जसा जसा प्रसंग असला तसे तसे भाव असले पाहिजेत ना मा. तू कोणताही प्रसंग असला की रडत राहते. मी कोणताही प्रसंग सांगो तू गहिवरलेली असते, मला प्रसंग नाही सांगता येत मग पुढचा, तू गहिवरलेली असते. मा जसा हसण्याचा प्रसंग असला हसलं पाहिजे, रडण्याचा प्रसंग असला रडलं पाहिजे, शौर्याचा प्रसंग असला असं शूर सारखं असलं पाहिजे. कोणताही प्रसंग असला की तुझे डोळे पाजरत असतात मा. त्यावेळेला माझ्या आईने म्हटलं अरे तुला कळत नाही ले का, प्रसंग कोणचा आहे हे मला कळत नाही, पण हे सगळे प्रसंग सांगणारा माझा मुलगा आहे एवढंच मी पाहते. जाती
जगामध्ये सगळ्यात पागल जात कोणाची असेल तर मायची आहे बघा. पागल आहे, पागल. बरोबर आहे ना माझं? मायची जात फारच पागल आहे, लक्षात ठेवा. फार पागल जात आहे मायची. पोरग कसंही असलं तरी माय प्रेम करते, म्हणजे पागल नाही का? किती प्रेम करते महाराज माय पोरावर. माऊलीला सांगावं लागलं, हो भाऊ, तो मातेचा सोयरा केतूला पा. जो मातेची आई उदरा, तो मातेचा सोयरा केतूला पा. पागल आहे. अरे ज्या वेळेला पोरं त्याची परतफेड वाईट करतायत ना, त्यावेळेला पश्चाताप होतो. मग असं वाटलंय सगळ्यांना की रामप्रभू अगोदर वशिष्ठाचं दर्शन घेतील म्हणून, पण राजे अगोदर वशिष्ठाचं दर्शन घेत नाहीत रे. कैकेयीच्या दर्शनाला जातात. आणि कैकेयीच्या चरणी ज्यावेळेला वनवा करतायत ना, हे बघा गड्या, तुम्ही कसं ऐकताय मला माहीत नाही, पण सरळ माणसाने सरळच राहिलं पाहिजे. जग वाईट झालं तरी चालेल, सरळ माणसाने वाईट नाही व्हायला पाहिजे. गड्या जाऊ दे, आग लागो जगाला. सरळ माणसाने सरळ राहिलं पाहिजे. उदार माणसाने उदार राहिलं पाहिजे, उदार राहिलं पाहिजे. सरळ माणसाने सरळ राहिलं पाहिजे. एक दिवस त्या सरळपणाची त्याला किंमत भेटल्याशिवाय राहत नसते. सरळ राहिलं पाहिजे. रामप्रभूचं जीवन अत्यंत सरळ आहे, अत्यंत सरळ आहे. एक वाक्य बोलू, घरातला आणि गावातला करता माणूस सरळ असला पाहिजे. तुमचं काय मत आहे? घरातला करता आणि गावातला करता सरळ असला पाहिजे, आणि जो सरळ असेल तोच करता असला पाहिजे. रामप्रभू कैकेयीच्या चरणी वनवा करतायत दर्शन घेण्यासाठी. एका बाजूने आवाज येतो, उनका दर्शन मत लो दादा, वो चांडाड़नी है, वो सर्पिनी है, और रघुकुल को डंक लगाने वाली काली सर्पिने दादा, उनका दर्शन लेते हो आप? नहीं रे भरत, ये तो मेरी माँ है. नहीं दादा, माँ तो अपने बेटे को आशीर्वाद देती है, इसने तो मेरे दादा को 14 बरस का वनवास दिया है. आप कहो, लेकिन भरत की चांडाड़नी को माता कभी नहीं कहेगा, कभी नहीं कहेगा. मी या चांडाळणीला माता कधी म्हणणार नाही. प्रभू म्हणतात, लेका भरता, हे फक्त माझी आईच नाही, तर ही माझी जननी आहे. काय बोलताय प्रभू तुम्ही? हे तो किसी पापी की जननी हो सकते है, आपकी जननी तो कौशल्या माँ आहे. आपण आई कोणालाही म्हणू शकतो. हे माझ्यासमोर बसलेले माझी माय आहे, नाही का? वृद्ध असेल, हे माझी माय आहे. आज जिनं दर्शन जरी घेतलं तरी मायच आहे, ती मायच आहे. आणि म्हणून आई आपण कोणालाही म्हणू शकतो, पण जननी तिलाच म्हणावं लागते की जिने जन्म दिला असेल. अरे भरता ही माझी जननी आहे, जननी आहे. नाही दादा, हे तो माझी जननी आहे. तुला समजत नाही लेका भरता, समजत नाही. अरे रामाला जन्म देणारी जरी कौशल्या असली, रामाला जन्म देणारी जरी कौशल्या असली, तरी सबंध रामायणाला जन्म देणारी कैकेयी आहे, म्हणून ही माझी जननी आहे. सुन जननी सोई सुत बड़ भागी, सुन जननी सोई सुत बड़ भागी, सोपी मातु बचन अनुरागी, सोपी मातु बचन अनुरागी. सुन जननी सोई सुत बड़ भागी, सुन जननी सोई सुत बड़ भागी, सुत बड़ भागी, सुत बड़ भागी. अर्थात माझ्या मुद्द्याकडे जायचं आहे मला. 4 दिवस मुक्काम होतो भाऊ त्यांचा सगळ्यांचा. त्या 4 दिवसाच्या मुक्कामामध्ये रामप्रभू भरताला काही राजनीती समजून सांगतात. राजनीती समजून सांगतात. भरता, स्नेहोदयांच सौख्यांच यदि वा जानकीमपि, आराधनाय लोकस्य न मुंचते नास्ति मे व्यथा. हे बघ भरता, एखाद्या वेळेला प्रापंचिक दयेने आपला त्याग केला तरी चालेल, घाबरायचं नाही. एखाद्या वेळेला प्रापंचिक क्षमेने आपला त्याग केला तरी चालेल, त्यालाही घाबरायचं नाही. एखाद्या वेळेला सीतेचा त्याग करण्याची पाडी आली तरी चालेल, त्यालाही घाबरायचं नाही. पण भरता,
तू जर लोकांना शब्द दिले असतील तर ते शब्द पाळण्यासाठी तू कटिबद्ध असणं अत्यंत महत्त्वाचं असेल. हे म्हणजे हे शिकवण सगळी राजासाठीच आहे ना, राजासाठीच आहे. भरतजी हे फक्त राजे नव्हते, भरतजी साधू होते. विठ्ठल विठ्ठल पुंडलिक वरदा चौदा वर्ष राज्य चालवलं प्रभूचं, आणि एका महाराजांनी चालवलेलं हे राज्य होतं. दैविक दैविक दैशिक तापा कसं होतं रामराज्य. आणि म्हणून मला सांगू द्या, या देशाचा राजा कोण असला पाहिजे? या देशाचा राजा महाराज असला पाहिजे. तुमचं काय मत आहे? या देशाचा राजा महाराज असला पाहिजे. एक वाक्य बोलू का? या देशाचा राजा एकतर त्यागी तरी असला पाहिजे गड्या, नाही तर योगी तरी असला पाहिजे. तुम्ही कुठले आहात मला माहीत नाही, बरं माझं मत. आणि खरं असला पाहिजे. अरे आपण देशाच्या बाजूने असलं पाहिजे नाही का? काय करतायत? पद पक्ष निघून जाईल. आपला देश महत्त्वाचा आहे ना. पदाचा आणि पक्षाचा किती दिवस विचार करणार तुम्ही? सोयऱ्या धायऱ्याचा किती दिवस विचार करणार तुम्ही? मग सगळे जर सोयऱ्याचा विचार करत असतील, सगळे जर पदाचा विचार करत असतील, सगळे जर पक्षाचा विचार करत असतील, तर मग देशाचा विचार करायचा कोणी? कोणी करायचा? घायल हुआ हिमालय, खतरे में पड़ी आजादी, जब तक ते सांस लड़े वो अपनी लाश बिछा दी. क्या लोग थे वो दीवाने, क्या लोग थे वो अभिमानी, जो शहीद हुए है उनकी जरा याद करो. किती दिवस कुद्या मारणार यांच्या पाठीमागं तुम्ही? किती दिवस मारणार? आणि म्हणून लिहून ठेवा दादा, देशाच्या बाजूने असाल तर माझं वाक्य आहे, या देशातला राजा एकतर त्यागी तरी असला पाहिजे, नाही तर योगी तरी असला पाहिजे. विठ्ठल विठ्ठल छत्रपती शिवाजी महाराजांची जयंती आहे. माझे छत्रपती शिवाजी महाराज त्यागीही होते आणि योगी होते. फार मोठा त्याग होता त्यांच्या जीवनामध्ये. ते काय का याचे त्याचे पोरं होते का? वतनदाराचे पोरं होते. शहाजी राजांच्या हाताखाली 11,000 फौज काम करत होती. 11,000 फौज काम करत होती. शहाजी राजांना स्वतंत्र वतन होतं. शहाजी राजांच्या वडिलांना अरे सुप्या परगण्याची शहागिरी वयाच्या 5व्या वर्षी भेटली होती. महाराजांच्या वडिलांना 5व्या वर्षी सुपे परगण्याची जहागिरी भेटली होती. जहागीरदाराचे पोरं होते शहाजीराजे. शहाजीराजे हे श्रीमंत होते आणि हे सुद्धा श्रीमंताचं पोरगं होतं. हे सुद्धा श्रीमंत, असं समजा ना. मुख्यमंत्र्याचे पोरं होते छत्रपती शिवाजी महाराज. मग मुख्यमंत्र्याच्या पोराला काय मंत्रिपद मागावं लागतं का? मुख्यमंत्र्याच्या पोराला मंत्रिपद मागावं लागतं? अरे तसंच भेटत असतं. तसंच फक्त मुख्यमंत्र्याचा पोरगा असला की झालं. त्याची काही परीक्षा आहे का वेगळी? त्याचं काही वेगळं काही थर्मामीटर आहे का त्याचं? पोरगा असलं की झालं, मुख्यमंत्र्याचं आहे ना, देऊन टाका मंत्रिपद. एवढी मोठी जहागिरी असून सुद्धा छत्रपती शिवाजी महाराजांनी त्या जहागिरीचा विचार केला नाही. हिंदवी स्वराज्याचा विचार केला. हा त्याग नाही दादा, हा त्याग नाही. आणि म्हणून छत्रपती शिवाजी महाराजांचं जीवन भयंकर त्यागी होतं, लक्षात ठेवा. आणि बघा, ज्याला काहीतरी समोर चांगलं दिसते ना, आणि चांगल्या दिशेने जर कोणी मार्गस्थ असेल ना, जोपर्यंत तो चांगला मुक्काम येणार नाही तोपर्यंत मार्गस्थ असणाऱ्या माणसाने कधी थांबायचं नाही. कधी थांबायचं नाही. आणि आणखी सांगतो, पूर्व तुम्ही ऐकताय, आपण सगळेजण ऐकताय. बघा, मी एकदा सातपुड्यामध्ये गेलो. आम्ही दिवाळी तिकडेच करत असतो बहुधा आदिवासी लोकांमध्ये. तिथे एक बाबा होते, साधू बाबा. गेलो, 5 वाजले होते. म्हटले जा आता, आसवला येण्याची भीती आहे म्हणे इथं.
आणि त्यांनी सांगितलं की महाराज इतकं सगळं काम करून लोक लयच त्रास देतात हो महाराज, राव इतकं काम करतो आम्ही प्रामाणिक, लोक त्रास देत आहेत. त्यावेळेला महाराजांनी बोललेलं एक वाक्य फार महत्त्वाचं आहे, तुमच्या कामी पडेल पहा. ते महाराज म्हटले, महाराज एकतर चांगलं काम माणसाने कधी करायचं नाही आणि करायचं असेल तर कणायचं नाही, कणायचं नाही. लक्षात आलं ना? एक तर चांगलं काम कधी करायचं नाही आणि करायचं असेल तर कणायचं नाही, करत राहायचं, कणायचं नाही. आणखी सांगितलं, चांगल्या मार्गाने चालत राहा, चांगल्या मार्गाने चालत राहा. तुमच्या मार्गामध्ये येणारी माणसं एक दिवस बाजूला तरी होतील, नाही तर तुमच्यासोबत चालायला तरी लागतील, चालायला तरी. किती संकट आले या माणसाच्या जीवनामध्ये, किती संकट आलेत. माहीत आहे तुम्हाला, अफजल खान फाडला. हो, गुरुवारचा दिवस होता, षष्ठीस सप्तमी होती, 1659चा काळ होता. 10 डिसेंबर अशी तारीख होती, तारीख मागं पुढे होईल, पण 1659 असा एक वर्ष होतं. अफजल खान आला होता. कोण होता तो अफजल खान? माहीत आहे तुम्हाला अफजल खान? अरे जेवढा उभा होता ना तेवढाच आडवा होता, जेवढा उभा होता तेवढाच आडवा होता. असा उभा राहिला ना एखाद्या किल्ल्याच्या बुरुजासारखा भासत होता. जेवढा शूर होता तेवढाच तो क्रूर होता. कपट आणि दगाबाजी त्याची नीती होती आणि स्वतःला ब्रुस सिकन आणि कुफ्र सिकन म्हणून घेत होता. ब्रुस सिकन आणि कुफ्र सिकन म्हणजे मी मूर्ती आणि मूर्तीपूजकांचा विध्वंसक आहे असं म्हणून घेत होता. म्हणून तर भवानी फोडली ना तुळजापूरची, म्हणून तर पंढरपूरला पोहोचला होता ना, म्हणून तर अनेक मंदिरं फोडत फोडत निघाला होता ना. ब्रुस सिकन आणि कुफ्र सिकन म्हणून घेत होता. पोहोचला वाईला, वाई नावाचं गाव आहे साताऱ्याजवळ, वाईला पोहोचला. पार नावाचं गाव आहे, पार अजून आहे, तिथं त्याचा तळ होता आणि त्या ठिकाणाहून तो निरोप पाठवत होता. महाराजांनी सलगीचा बाणा पुढे केला आणि महाराजांनी गोपीनाथ पंथ बोकील नावाचा एक वकील अफजल खानाकडे पाठवला. गोपीनाथ पंथ बोकील हा अफजल खानाचा वकील होता, हा महाराजांचा वकील होता. आणि कृष्णाजी पंत कुलकर्णी हा अफजल खानाचा वकील होता. गोपीनाथ पंथ बोकील हे महाराजांकडून निरोप घेऊन गेले. गोपीनाथ पंथ काहीही करा पण खानाला इथं घेऊन या, आपलं तिथं जाणं बरं राहणार नाही. कपटेन शत्रू, शत्रू जिंकायचा असेल तर कधी कधी कपटसुद्धा करावं लागतं. मित्र जिंकायचा असेल तर सत्याने जिंकायचा असतो. सत्येन मित्रम, नाही का, कृपाश पुत्रम, पुत्राला जिंकायचं असेल तर कृपेने जिंकायचं असतं. कपटेन शत्रू, शत्रूशी कपट करणं काही पाप नसते. पंत जा, बोला, खोटं बोला, राजे घाबरत आहेत म्हणा तुम्हाला, राजे घाबरत आहेत असं सांगितलं की बलवान माणसं थोडेसे आणखी हर्षित होतात. राजे घाबरत आहेत म्हणा तुम्हाला, तुमच्या जवळ यायला तयार नाही, तुम्हाला सगळं द्यायला तयार आहेत पण तुमच्या जवळ यायला तयार नाहीत. बघा पंत, एखाद्या वेळेला गीतेची शपथ घेण्याची पाळी आली तरी घाला, ही खोटी शपथ आहे पण स्वतःच्या स्वार्थासाठी नाही, देशासाठी आहे. जानव्याची शपथ घ्यायची पाळी आली तर घ्या, जानव्याची शपथ घेऊन म्हणतोय म्हणा, गीतेची शपथ घेऊन सांगतोय म्हणा. राजे घाबरत आहेत म्हणा तुम्हाला, तुम्ही सोबत आलं पाहिजे म्हणा. पण सगळं सैन्य जर येत असेल तर तसं करू नका, राजे जास्त घाबरत आहेत म्हणून तुमच्यासोबत फक्त 10 अंगरक्षक असू द्या. आमच्याही सोबत 10च अंगरक्षक असतील, एक वकील सोबत असेल, भेटीच्या वेळेला शस्त्र नसेल त्या तलवारी वकिलाकडे द्यायच्या. जो अंगरक्षक आहे जवळचा त्याने जवळ थांबायचं आणि जे 10 अंगरक्षक आहेत त्यांनी बाणाच्या अंतराने थांबायचं. चुटकीचं अंतर, टाळीचं अंतर, नाही का, अंतर मापण्याचे माप होते. चुटकीचं अंतर, टाळीचं अंतर, बाणाचं अंतर, बाणाच्या अंतराने थांबायचं. सोडल्यानंतर किती दूर जाईल तिथं 10 अंगरक्षकाने थांबायचं. पोरो, तुमच्या माहितीसाठी सांगतो, वाचा छत्रपती. 32,000तून 10 निवडले होते अफजल खानाने, 32,000तून 10. सांगा खरंच, 32,000तून जे 10 निवडले होते अफजल खानी अत्यंत विश्वासू, ते किती महत्त्वाचे असतील, किती महत्त्वाचे असतील. आणि त्या अत्यंत विश्वासू अंगरक्षकामध्ये दुर्भाग्य आहे मराठ्यांचं की 4 मराठे होते, 4 मराठे होते.
त्याच्यामध्ये महाराजांचा चुलता होता व्यंकोजी राजे भोसले. महाराजांची भेट ठरली. खंडोजीचा राग महाराजांनी कान्होजीवर काढला. खंडोजीचा राग आला होता. खंडोजीने महाराजांना खऱ्या अर्थाने महाराजांना सोडून अफजल खानाला जवळचा रस्ता दाखवला होता. आणि खंडोजीचा राग कान्होजी नाईक जेधे महाराजांकडे आले आणि महाराजांनी त्याचा राग कान्होजीवर काढला. ऐका गड्या, आज आहे शिवजयंती म्हणून बोलायला हरकत नाही. अर्थात कान्होजी, तुम्हाला तुमचं जीवन महत्त्वाचं नाही, कारण अफजल खानाने फरमानच काढलं होतं, जो भोसल्याकडे राहील त्याचा जीव आणि वतन जाईल, तो माझ्याकडे येईल त्याचं वतन आणि जीव शाबूत राहील. आणि खंडोजी खोपड्यांसारखे माणसं निघाले होते, गेले होते खानाकडे. कान्होजी नाईकसारखे बिचारे सरदार महाराजांकडे आले. महाराजांनी तो राग कान्होजीवर काढला. कान्होजी, तुम्ही का गेला नाहीत? खंडोजी खोपड्याने जी बेमानकी केली ते तुम्ही का केली नाही? तुम्हाला तुमचं जीवन प्रिय नाही? तुम्हाला तुमचं वतन प्रिय नाही? त्यावेळेला कान्होजीने आपले दोन्ही हात पुढे केले. नाही महाराज, असं बोलू नका. नग नग महाराज, या परी समशेर घ्या. आमच्या चारही मुलासहित आमच्या मुंड्या उडून टाका, पण असं बोलू नका महाराज. गेल्या 27 वर्षापासून ज्या भोसल्यांचं आम्ही मीठ खाल्लं आहे ते संकटात सोडून देण्यासाठी नाही महाराज. आमचे हात तुमच्या पुढे आहेत. एका हातावर विस्तव आहे, एका हातावर तुळशीपत्र आहे. आमच्या प्रपंचावर काय ठेवायचं आहे ते तुम्ही ठरवायचं आहे. 12ची वेळ ठरली होती. कान्होजी नाईक गेल्यानंतर ती वेळ लांबली. ती वेळ लांबण्याचं कारण असं होतं, कान्होजीने विचारलंय, महाराज तुम्ही शील केलंय? शील केलंय? नाही कान्होजी, शील नाही केलं. महाराज तुम्ही शील केल्याशिवाय मी तुम्हाला खाली उतरू देणार नाही. कान्होजीचं महाराजांनी ऐकलं. महाराजांनी शील केलंय म्हणूनच पहिल्या वारामध्ये महाराज जिवंत राहिलेत. काय संकट आहेत हे, काय संकट आहेत हे. आणखी भयंकर संकट, महाराजांचे सगळे भाऊ गेले होते, महाराज फक्त एकटे होते. त्यावेळेला महाराजांचं वय 25 ते 27 वर्षाचं होतं. सईबाई अत्यंत आजारी होत्या. सईबाईंची तब्येत बिघडलेली होती. शंभूराजा फक्त 2 वर्षाचे होते. प्रतापगडावर ज्या वेळेला महाराज पोहोचले त्यावेळेला महाराजांच्या मागोमाग एक अत्यंत वाईट निरोप आला. सईबाई गेल्या सईबाई गेल्या असा निरोपसुद्धा महाराजांना पचवावा लागला स्वराज्यासाठी. अफजल खानाला महाराजांनी फाडलं. सगळा देश आदरला. विठ्ठल विठ्ठल. ऐका गड्या, विजापूर संतप्त झालं. विजापुराने सिद्दी जोहरला पाठवलं, दिलेर खानला पाठवलं. सिद्दी जोहरच्या सोबत 42,000 सैन्य दिलं. महाराज त्यावेळेला प्रतापगडावर होते. 42,000 सैन्याचा वेळा प्रतापगडाला पडला आणि तो वेळा तेवत होता. 6 महिने झाले तरीसुद्धा वेळा उठायला तयार नव्हता. गडावरचं धान्य संपत चाललं होतं. गड सोडणं ही गोष्ट अत्यंत महत्त्वाची होती आणि सगळी जबाबदारी आता महाराजांनी बाजीप्रभूवर दिली. बाजीप्रभूने ती जबाबदारी स्वीकारली. बाजीप्रभूने 600 मावड्यांची निवड केली. बाजीप्रभूने तारीख निवडली 12 जुलै 1660. आषाढ शुद्ध पौर्णिमा गुरुवारचा दिवस होता. रात्री 10 वाजता दरवाजा उघडला. 2 पालख्या बाहेर पडल्या. 600 मावडे बाहेर पडले. एका पालखीमध्ये महाराज बसले होते. एक पालखी रिकामी पाठीमागे चालत होती. वेळा जवळजवळ येत होता. वेळा 100 पावलावर आला होता. वेळा 25 पावलावर आला होता. वेळा 5 पावलावर आला होता. वेळामध्ये आता मावड्यांचं पाऊल पडलं होतं. अरे वरून धो धो पाऊस पडत होता. तरीसुद्धा मावड्यांच्या अंगातून घाम निघत होता. महाराष्ट्राची जोखीम खांद्यावर होती आणि विशाल गडावर पोस्ट करून देण्याची जबाबदारी मावड्यांची होती. मावडे पुढे पडत होते. वेळा पाठीमागं पडत होता. एका जाडीतून डोळे चमकले. वाघाचे नाहीत, माणसाचेच आहेत. गुप्तचर असले पाहिजेत. ठरल्याप्रमाणे रिकामी पालखी पुढे आली. ठरल्याप्रमाणे महाराजांसारखाच दिसणारा, महाराजांसारखाच पोशाख केलेला शिवान हवी नावाचा मावळा त्या पालखीमध्ये बसला. पालखीजवळ 15 मावडे थांबले आणि दुसरे मावडे आडमार्गाने महाराजांना घेऊन पडत होते. काय संकट आहे ते, काय संकट आहे ते.
आडमार्गाने पडत होते. पाठीमागून 2000 घोडेस्वार, 1000 पायदळ सैनिक जोरात पळत येत होतं. तोपर्यंत आता त्या ठिकाणी गजापूरपर्यंत ही सगळी मंडळी पोहोचली होती. तिथे खिंड लागली. पाठीमागून गनीम येतो. बाजीप्रभूला समजलं आणि बाजीप्रभूने त्या खिंडीमध्ये महाराजांची पालखी खाली ठेवली. महाराजांची पालखी खाली ठेवल्यानंतर बाजीप्रभू म्हणत होते, जावं महाराज, आपण निघून जावं महाराज, आपण इथून. महाराज, जावं महाराज. नाही बाजी, मी तुम्हाला एकट्याला सोडून नाही जाणार बाजी. अरे जावं महाराज, तुम्हाला भवानीची शपथ आहे महाराज, तुम्ही थांबणं बरं नव्हे महाराज. महाराज, जावं महाराज, जोपर्यंत तुम्ही विशालगडावर पोचणार नाही तोपर्यंत एका शत्रूला तुमच्या पाठीमागे येऊ देणार नाही महाराज. हा बाजी आपल्या प्राणाची बाजी लावेल, शत्रूला पाठीमागे नाही येऊ देणार. बाजीप्रभूने मुजरा केला. तो मुजरा बाजीप्रभूचा शेवटचा मुजरा ठरला. महाराज नाकार देत होते. शेवटी बाजीप्रभूने सांगितले, भवानीची शपथ आहे महाराज तुम्हाला, तुम्ही इथं थांबणं बरं नव्हे महाराज. आणि तेव्हापासून ती म्हण प्रसिद्ध झाली, महाराज लाख मरावे महाराज, पण लाखाचा पोशिंदा जगावा महाराज. ज्या गडावरून महाराज निघाले होते त्या गडाला 42,000 सैन्याचा वेढा होता. हे मी नेहमी कीर्तनात नाही सांगत बरं का, हे आज शिवजयंती आहे म्हणून सांगतोय. का नाही सांगू? अर्थात ज्या गडावरून महाराज निघाले होते त्या गडाला 42,000 सैन्याचा वेढा होता. तुमचाही फार मोठा वाटा आहे बरं का याच्यात. जिजाऊ माँसाहेबाचा फार मोठा वाटा आहे, लक्षात ठेवा. जिजाऊ माँसाहेबामुळे छत्रपती घडले होते. बाजीप्रभूला जी खिंड अडवायची होती, 3000 सैन्य, 300 सैन्यानिशी अडवून ठेवायचं होतं. ज्या गडावर महाराजांना जायचं होतं त्या गडावर जाण्यासाठी 6 तास लागणार होते. आणि गड 4 कोस राहिला होता. गुडघ्यापर्यंत पाय फसत होते. पुढचं संकट आहे का ना आणखी. ज्या गडावर महाराजांना जायचं होतं त्या गडाला सुरव्यांचा वेढा होता. सुर्वे, यशवंतराव सुर्वे, सूर्यराव सुर्वे 6000 तलवारी घेऊन महाराजांच्या दिशेने धावले. मदत करायसाठी नाही, मारायसाठी. काय जर पदासाठी लोक कसं करतात बुवा हे. काय लोकांचे का अमरपट्टा घेऊन आले का रे लेकाचे. 50 वर्षात राजा सगळा खेळ खलास होणार आहे. देशाची बेमानकी करून मरणार तुम्ही, देशाशी बेमानकी करून मरणार हां, फक्त पदासाठी. दादांनो, सुर्व्यांच्या तलवारी महाराजांच्या दिशेने धावल्या. महाराजांच्या मावळ्याने महाराजांना असं कळ केलं. महाराजांचे मावळे झुंजत होते, त्या सैन्यातून वाट काढत होते. शेवटी महाराजांनी आपली भवानी बाहेर काढली. भवानीने मार्ग मिळवून दिला. महाराज गडावर पोस्ट झाले आणि त्या ठिकाणी तोफांच्या आवाजाने बाजीप्रभूला आवाज दिलाय, पोचलोय बाजी, आम्ही लवकर या बाजी, तुमची वाट पाहतोय बाजी, आम्ही तुम्हाला कधी विसरणार नाही बाजी, लवकर या बाजी, तुमच्यामुळेच आम्ही जगलोय बाजी. काय संकट आहेत महाराज, हे काय संकट आहेत. या संकटातून हे स्वराज्य उभं राहिलं. म्हणून गावोगावी पुतळे आहेत. म्हणून छत्रपती शिवाजी महाराज की म्हटल्यानंतर जो जय जयकार निघतो ना, हा जय जयकार फक्त आनंदाचा नाही, संकटातला जय जयकार आहे. आणि मला सांगू द्या, महाराज जे वाचलेत, महाराज युद्धामध्ये नाही गेलेत, महाराज समशेरीने नाही गेलेत, महाराज जे वाचलेत ना, याचं कारण फक्त भवानीच्या आशीर्वादामुळे वाचले. देव